शांततेच्या मार्गाचा टप्पा आता संपलेला आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। सरकारनं दखल घेतली नाही तर आम्ही काहीही करू शकतो असं त्यांनी थेट इशारा देताना म्हटलंय। दुपारी 4 वाजेपर्यंत आम्ही काहीही करू शकतो, वाजल्यानंतर आम्ही काहीही करू शकतो असा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी दिलाय। बच्चू कडूंनी सरकारला हा अल्टिमेटम दिल्यानंतर आता राज्य सरकारकडून काही दखल घेतली जाते का, काही पावलं उचलली जातात का, सरकारकडून कुणाचा फोन बच्चू कडूंना जातो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर बच्चू कडूंनी मेळघाट संघर्ष यात्रेचा प्रारंभ केलेला आहे आणि आज तो शेवटचा दिवस आहे। आज ही यात्रा संपणार आहे। चिखलदऱ्यामध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे। बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दुपारी 4 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे। त्यामुळे आता या यात्रेची दखल घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आदिवासींच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी ही यात्रा सुरू केली होती। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, पाहूयात। 9वा दिवस आहे, सरकारला तुम्ही निर्वाणीचा इशारा दिलाय। 2 मंत्री या ठिकाणी येणार आहे। मला एक सांगा, आम्ही 9 दिवस शांततेच्या मार्गानं सरकारवर कुठली टीका न करता आम्ही आंदोलन केलं। पालकमंत्र्याचं काही कर्तव्य नव्हतं? पालकमंत्री काय इराणच्या युद्धात व्यस्त आहे का? इथं आदिवासी मरतो त्यांना फिकर नाही। पालकत्व स्वीकारलं ना तुम्ही जिल्ह्याचं। इथला गवळी समाज आहे, इथला भलाई समाज आहे, ते वाऱ्यावर टाकले तुम्ही, मराठी सोडलेलं। म्हणजे उलट पालकमंत्री आंदोलन कसं चिघळेल याच्यासाठी काम करते आणि माहिती भेटली तर कोणी जाऊ नका, होऊ द्या, गोळीबार होऊ द्या, या पद्धतीनं पालकत्व स्वीकारते तुम्ही। कुठेही राजकारण, अरे पिण्याचं पाणी त्यांच्या नशिबी नाही आहे आणि तिथं तुमचे 2 शब्द निघत नाही। आणि असं जर घाणेरडं राजकारण असेल तर त्याला जबाब देऊ। 4 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू, नाही तर कार्यालय तोडून टाकू पूर्ण। तांडव आंदोलनाचा सुद्धा तुम्ही इशारा दिलाय। ते तांडवामध्येच तोडण्यासाठी ठेवलाय। नक्कीच आता जर पाहिलं तर 4 वाजेपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही तर तहसील कार्यालय जे आहे ते तोडून टाकू असा गंभीर इशारा बच्चू कडू यांनी दिला। आणि त्यामुळे बच्चू कडूंचं हे आंदोलन आता नेमकं कोण्या दिशेने जाते हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, चिखलदरा, अमरावती।